श्रीराम एक्सप्रेस न्यूज, आपली बातमी आपला आवाज। श्रीरामपुरात पोलिसांची ॲक्शन, विना नंबर आणि कर्कश आवाज काढणाऱ्या 71 दुचाकींवर कारवाई। श्रीरामपूर शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी श्रीरामपूर पोलिसांनी ॲक्शन मोडवर येत धडक कारवाईला सुरुवात केली आहे। शहरात नुकत्याच झालेल्या 2 मोठ्या गुन्ह्यांमध्ये विना नंबरच्या दुचाकींचा वापर झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली। या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य रस्त्यांसह विविध भागात विशेष मोहीम राबवून विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट आणि कर्कश आवाज काढणाऱ्या तब्बल 71 दुचाकींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली। उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर आणि पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखालील मोठा पोलीस फौजफाटा शहरातील छत्रपती शिवाजी रोड, वॉर्ड नंबर 2 आणि इतर प्रमुख चौकात रस्त्यावर उतरला होता। या कारवाई दरम्यान पकडलेल्या 71 वाहनांना पोलीस ठाण्यात आणून त्यांच्या फॅन्सी नंबर प्लेट्स आणि कर्कश आवाजाचे सायलेन्सर बदलून घेण्यात आले। यासोबतच संबंधित वाहनधारकांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली। या मोहिमेत वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या हातागाडी चालकांनाही पोलिसांनी सूचना दिल्या। शहरातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी आणि वाहतुकीचे नियमन करण्यासाठी पोलिसांचा हा ॲक्शन प्लॅन सक्रिय झाला आहे। पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी शहरातील नागरिकांना शासनाने ठरवून दिलेल्या नियमांनुसारच वाहने चालवण्याचे आवाहन केले आहे। काय कारवाई नेमकी पोलिसांनी केली आहे? किती वाहनांवर दंडात्मक कारवाई, कशा पद्धतीने कारवाई होते? श्रीरामपूर शहरातील वाहतूक अनियमिततेबाबत मान्य अप्पर पोलीस अधीक्षक सो यांनी स्वतः पाहणी करून कारवाई करण्याबाबत सूचना दिली होती। तसेच साहेबांनी स्वतः RCP पथकासह व श्रीरामपूर शहराकडील स्टाफसह हद्दीमध्ये फिरून शहरात जे फिरणारे अनियमित विदाऊट नंबर प्लेटची वाहने, फॅन्सी नंबर प्लेट टाकलेली वाहने, तसेच काही वाहने असे की जे काही कर्कश सायलेन्सरमध्ये बदल करून कर्कशपणे चालत जातात असे सर्व वाहने ताब्यात घेण्यात आली आणि त्याच्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। आज रोजीच्या कारवाईत एकूण 71 वाहने ताब्यात घेण्यात आली असून त्यांचे जागेवर नंबर प्लेट बसून तसेच त्यांचे बदल केलेले सायलेन्सर बदलून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली। नंतर ती वाहने सोडण्यात आली। ही कारवाई कशा पद्धतीने यापुढे देखील चालणार आहे? नागरिकांना काय आवाहन करणार? सदरची कारवाई ही रोज नियमितपणे चालण्यात येणार आहे आणि यापुढे असे अनियमितता आढळलेले वाहने जप्त करून त्यांना मान्य न्यायालयापुढे सादर करण्याची सुद्धा तजवीज ठेवलेली आहे। शहरातील जे अनधिकृत फेरीवाले जे वाहतुकीला अडथळा निर्माण करतात त्यांच्यावर सुद्धा कारवाई करून त्यांना सुद्धा मान्य न्यायालयात पाठवण्यात येणार आहे। तरी माझी श्रीरामपूर शहरातील सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी आपली वाहने शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे चालवावी। तसेच शहरात यापुढेही अशी कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्यासह श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी यांच्यासह दंगल नियंत्रण पथकातील 20 जवानांनी सदरची कारवाई केली असून पोलिसांच्या या कारवाईमुळे शासनाच्या नियमांचे भंग करणाऱ्या वाहनचालकांना चपराक बसल्याची बोलले जात आहे।